नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र राजेश चौधरी। मित्रांनो, आज अमावस्या आहे आणि अमावस्याच्या वेळेस बरेच शेतकरी मित्र आपल्या पिकावरती कीटकनाशकांची फवारणी करत असतात। तर बऱ्याच मित्रांना हे देखील माहीत नाही की अमावस्याच्या वेळेस आपल्या पिकांवरती आपण कीटकनाशकांची फवारणी केली पाहिजे किंवा कुठली कीटकनाशके आपण फवारणी केली पाहिजे। बऱ्याचदा काय होतं, अमावस्या झाल्यानंतर आपल्या पिकावरती अळीचा फार अटॅक वाढतो आणि तिला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात। तर याच सगळ्या मुद्द्यांवरती आपण आज चर्चा करणार आहोत। तर सगळ्यात पहिले मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास शेवटी व्हिडिओला लाईक करायचं आहे। तर मित्रांनो, अळीचा जो सायकल असते ते सायकलबद्दल आपण सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊ। मित्रांनो, काय होतं मित्रांनो, जो अळीचा पतंग असतो आणि अळीचे बरेच प्रकार असतात। फळ पोखरणारे अळी, नागाळी किंवा वेगवेगळ्या जे अळ्या असतात आपल्या पिकावरती, तर वेगवेगळे त्यांचे प्रकार पडत असतात आणि वेगवेगळे त्यांचे पतंग असतात। साधारणतः अळीचा एक पतंग 250 पासून तर 2000 पर्यंत अंडी घालू शकतो, इतकी त्या एका पतंगामध्ये क्षमता असते। तर त्याचे देखील प्रकारानुसार तो अंडी घालत असतो। त्याचे साधारणतः अंडी घातल्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर अंड्यामधनं अळी बाहेर येत असते। तर साधारणतः जो अळीचा पतंग असतो, पतंग अंडी घालतो आणि अंड्यातनं अळी बाहेर येते आणि अळी आपल्या पिकावरती उपजीविका करून हळूहळू तिचा कोश तयार होतो आणि त्या कोशामधनं काही दिवसांनी पतंग एक बाहेर येतो आणि असं एक त्यांचा सर्कल चालू असतो। मित्रांनो, तर या सर्कल चा आपण ज्यावेळेस अमावस्या असते त्यावेळेस आपल्या पिकावरती हा जो पतंग आहे अळीचा, तो अंडी घालत असतो। तर हा अमावस्याच्याच वेळेस का घालतो अंडी, याचं देखील कारण आहे मित्रांनो। कारण मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याकडे पौर्णिमा असते मित्रांनो, पौर्णिमेला जेव्हा चंद्राचा हा प्रकाश जास्त असतो मित्रांनो, आणि त्या प्रकाशामध्ये पतंगाला जास्त हालचाल करता येत नाही, तो प्रकाशामध्ये त्याला अंडी घालता येत नाही। ज्यावेळेस त्याला अंधार हवा असतो, मग तो अंधार अमावस्येच्या वेळेस असतो। अमावस्येला पूर्ण गडद अंधार असतो आणि त्यावेळेस तो अळीचा पतंग आहे तो अंडी घालत असतो। तर त्या अमावस्येच्या दिवशी तो अंडी घातल्यानंतर साधारणतः 4 ते 5 दिवसानंतर तो अळी त्या अंड्यामधनं बाहेर येत असते। तर हे सगळं अमावस्येच्या वेळेस होत असतं आणि हे आपण जी अळी जो पतंग आहे अळीचा, तो पतंग अंडी घालतो, त्या अंड्यांना नष्ट करण्यासाठी आपण योग्य त्याच कीटकनाशकांची फवारणी केली पाहिजे। मित्रांनो, प्रत्येक कीटकनाशकांचं हे वेगवेगळं कार्य असतं, प्रत्येक अळीचं हे वेगवेगळे काम, अळी आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या पिकावरती उपजीविका करत असते। तर आपण योग्य त्या अंडीनाशकाची फवारणी केली पाहिजे। तर आपण ज्यावेळेस अंडी घालते त्यावेळेस अंडीनाशकांचीच फवारणी केली पाहिजे। तर अंडीनाशके कोणकोणती आहेत आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ मित्रांनो। तर सर्वात पहिले आपण कमी खर्चामध्ये जर विचार केला तर प्रोफेनोफॉस, जे की क्युरोक्रॉन नावाने मार्केटमध्ये भेटतं, तर त्याची आपण आपल्या पिकावरती लिटरला ml घेऊन अशी फवारणी करू शकतो। त्याच्यानंतर दुसरं आहे जे मित्रांनो क्युरोक्रॉन, त्याच्यानंतर कोराजेन सायनिल ट्रिल प्रोनिल असा त्याच्यातला कंटेन आहे, तो आपण त्याची देखील आपण आपल्या पिकावरती फवारणी करू शकतो। तिसरं आहे जे डेलिगेटची देखील आपण आपल्या पिकावरती फवारणी करू शकतो। चौथं आहे एक लॉंग टर्म काम करतं मित्रांनो, साधारणतः 15 दिवसांपर्यंत त्याचा औषधाचा कालावधी आहे काम करण्याचं। बेनिविया आपण देखील फवारणी करू शकतो, ते एक अंडीनाशक म्हणून देखील, आणि जास्त कालावधी आपल्या पिकावरती थ्रिप्स बाकीच्या गोष्टी, बाकीचे जे रसशोषक कीटक आहेत त्यांना देखील आपल्या पिकावरती वाढू देत नाही मित्रांनो। त्याच्यानंतर चौथं जे आहे मित्रांनो ॲवॉन्ट, जे FMC वाल्यांचं येतं, त्याची देखील आपण आपल्या पिकावरती फवारणी करू शकतो। त्याच्यानंतर स्पिनोसॅड, जे की ट्रेसर नावाने मार्केटमध्ये भेटतं, त्याची आपण आपल्या पिकावरती फवारणी करू शकतो। ही जी काही अंडीनाशके यांपैकी कुठल्याही एका अंडीनाशकाची आपण आपल्या पिकावरती फवारणी केली पाहिजे मित्रांनो। जेव्हा अमावस्या असते, अमावस्या झाली की लगेच किंवा अमावस्याच्याच दिवशी आपण फवारणी जर केली तर जी अंडी घालते, जो पतंग अंडी घालतो त्या अंड्यांचा तिथेच खात्मा होईल आणि आपण आपल्या पिकावरती
पुढे जाऊन जी अळई वाढते त्या अळईला आपण थांबवू शकतो। तर ही तुम्हाला दिलेली माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद मित्रांनो।